तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही. प्रत्येक महिन्याच्या शेवटी सेम तक्रार. कितीही कमवलं, कितीही कष्ट घेतले तरी महिन्याच्या शेवटी हातात काही उरत नाही. हा खर्च काही थांबत नाही. ह्या पैशाला कुठून गळती लागते तेच काही समजत नाही. कितीही कमवलं तरी कमीच. आज अनेक घरांमध्ये ही तक्रार आहे. तुम्हीही जर त्यातले असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तर ह्या व्हिडिओमध्ये मी ह्यावर तुम्हाला खास काही असे उपाय सांगणार आहे. फक्त 3 उपाय सांगणार आहे जे मी स्वतः फॉलो करते. आणि शेवटी सांगणार आहे एक चूक. ती चूक जर तुम्ही टाळली नाही तर तुम्हाला या 3ही स्टेपचा काहीही फायदा होणार नाही. तर बघूया त्या 3 स्टेप कुठल्या आहेत. आपल्याला पहिल्यापासून असं सांगण्यात आलं आहे की लक्ष्मी ही चंचल असते. तर लक्ष्मीला आपल्याला स्थिर करायचं आहे. सुख म्हणजे काय, समृद्धी म्हणजे काय, आपण किती कमवतो, कमी की जास्त, आपण किती खर्च करतो, कमी की जास्त, ह्यावर ते ठरत नाही. तर ते ठरतं एनर्जीवरती. ह्या कमवणं आणि खर्च हा एक 50% भाग झाला आणि ह्याच्यामध्ये 50% कॉन्ट्रीब्युशन असतं ते एनर्जीचं. तुमची स्वतःची एनर्जी कशी आहे, तुम्ही जिथे राहता त्या घरातली एनर्जी कशी आहे, त्या घरात राहतात त्या माणसांची एनर्जी कशी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती ते डिपेंड असतं. तर त्यासाठी आपल्याला फॉलो करायच्या फक्त 3 सोप्या स्टेप. सगळ्यात पहिली आणि सिम्पल स्टेप जे कोणीही फॉलो करू शकतात. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे घरात विनाकारण चिडचिड करायची नाही. आपण अनेकदा असं बघतो की विनाकारण आपण चिडचिड करतो, अनेक छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडतो. तर विनाकारण चिडचिड करणं घरातल्या प्रत्येकाने कमी करायचं आहे आणि जमल्यास पूर्णतः बंद करायचं आहे. मूड छान ठेवायचा, पॉझिटिव्ह ठेवायचा, विनाकारण चिडायचं नाही, रागवायचं नाही, भांडायचं नाही. तर हे टाळायचं आहे म्हणजे घरात शांती नांदेल. तर ही झाली पहिली सोपी स्टेप. दुसरी स्टेप ही अगदी सोपी आहे, घरातले सगळेजण ती फॉलो करू शकतात. दुसरी स्टेप आहे स्वच्छता. तुम्ही म्हणाला मी रोज कचरा काढतो, फरशी पुसतो. हो, आपण हे सगळेच करतो, पण आठवड्यातून एकदा घराचं डीप क्लिनिंग करायचं. डीप क्लिनिंग म्हणजे काय, अगदी कानाकोपरा. काही वस्तू आपण रोज हलवत नाही, तर जितक्या शक्य असतील तितक्या वस्तू आठवड्यातनं एकदा तरी नीट हलवून कानाकोपऱ्यातनं व्यवस्थित कचरा काढून सगळे कोपरे कोपरे व्यवस्थित पुसून काढायचे. घर व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं. प्रत्येकाने आपापल्या खोलीची जबाबदारी घ्या. मुलांना त्यांचं स्टडी टेबल, त्यांची रूम, त्यांचे स्टडी रॅक्स, त्यांचे बॅग्स हे क्लीन करायला लावा. किचनची जबाबदारी एकट्याने घ्या, बाकी रूमची जबाबदारी एकट्याने घ्या, गॅलरीची जबाबदारी एकट्याने घ्या. तर असं करून घराचं डीप क्लिनिंग आठवड्यातनं एकदा तरी झालंच पाहिजे. सामान सगळं वेल ऑर्गनाइज ठेवा. तुमच्या घरात सामान कमी आहे का जास्त आहे, जागा छोटी आहे का मोठी आहे, हे महत्त्वाचं नाहीच आहे. पण ज्या काही वस्तू तुमच्याकडे आहेत त्या तुम्ही किती व्यवस्थित क्लीन आणि वेल ऑर्गनाइज ठेवता ते जास्त महत्त्वाचं आहे. त्याने ठरते तुमच्या घरातली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी. तर घरातलं सगळं सामान, घरातलं सगळी जागा व्यवस्थित वेल ऑर्गनाइज क्लीन ठेवा म्हणजे बघा तुमच्या घरातली पॉझिटिव्ह एनर्जी कशी छान राहते ती. दुसरी स्टेपही अगदी सोपी आहे. आता तिसरा उपाय, हा पण अगदी सोपा आहे. पैशाबद्दल कधीही तक्रार करायची नाही. जो काही तुम्ही खर्च करता त्याबद्दल तक्रार करण्याच्या ऐवजी कृतज्ञता व्यक्त करा की होय, आज मी इथे खर्च करू शकतोय, आज मी हे विकत घेऊ शकते का, कारण तेवढी पैशाची कृपा माझ्यावरती आहे. तुम्ही ते खर्च करू शकता त्याच्याबद्दल थँक्स म्हणा की थँक्स, आज माझ्याकडे इतका पैसा आहे की मी हे खर्च करते. जो ह्या गोष्टींचा विचार करतात ना ती लोक अनावश्यक खर्च तर कधी करतच नाही, पण अनेकदा आवश्यक खर्चांबद्दलही आपण तक्रार करतो. तर ही विनाकारणची तक्रार टाळा. आणि जर तुमच्या असं लक्षात येत असेल की खरंच तुम्ही अनावश्यक खर्च करताय, तो टाळता येऊ शकतो, तोही अवश्य टाळा. पण पैशाबद्दल तक्रार अजिबात करायची नाही. नेहमी थँक्स म्हणायचं. अगदी पैसा खर्च करतानाही थँक्स म्हणा पैशाला की आज तू माझ्याकडे आहेस, मी हा खर्च करू शकतोय, तुझ्यामुळे मी आज एखादी गोष्ट विकत घेऊ शकतोय. रात्री झोपताना दिवसात ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या त्या आठवायच्या आणि त्याला थँक्स म्हणायचं. विशेष करून
पैशाचा संबंध जिथे आला असेल, जो काही तुम्ही दिवसभरात खर्च केला असेल, पैसे देऊन जे काही तुम्ही त्या दिवसात विकत घेतलं असेल किंवा तुम्हाला कोणी काही पैसे दिले असतील, काही सॅलरी आली असेल किंवा कुठूनही काही कलेक्शन आलं असेल, तर त्याबद्दलही विदाऊट फेल झोपायच्या आधी थँक्स म्हणा. तुम्ही जेवढं ग्रॅटिट्यूड फिलिंग तुमच्यामध्ये आणाल ना, तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचं लाईफ दिवसेंदिवस खूप असं छान होत चाललं आहे, खूप पॉझिटिव्ह होत चाललं आहे. तर ह्या झाल्या 3 स्टेप. ह्या 3 स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या. शांती, स्वच्छता आणि ग्रॅटिट्यूड. ह्या 3 गोष्टी जिथे आहेत ना, तिथे सुख आणि समृद्धी येणारच. कारण समृद्धी हा फक्त पैसा नाही आहे, ही एक एनर्जी आहे, ही एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती ह्या गोष्टींना लागून आपल्याकडे येतेच येते. आणि मी एक सांगितलेलं की एक चूक जी तुम्हाला कटाक्षाने टाळायची, जर तुम्हाला रिझल्ट हवे असतील ना, तर ही एक गोष्ट टाळायची. आणि ती चूक म्हणजे तुमच्या मनातील शंका. जिथे शंका आली तिथे रिझल्ट संपला. जिथे तुमच्या मनात प्रश्नांची शृंखला सुरू झाली तिथे तुम्हाला रिझल्ट यायचे बंद. हे लक्षात ठेवा, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे हे वर्क होईल की नाही, मी हे करतोय खरं, मग त्याचे रिझल्ट मला मिळतील की नाही, 1 आठवडा झाले करायला लागलोय, अजून काही रिझल्ट दिसत नाही. व्हिडिओमध्ये खरंच सांगितलेलं ना मॅडमनी, आम्ही फॉलो तर करतोय पण रिझल्ट तर काहीच दिसत नाही आहे. तर ही चूक टाळा. जे मी नियम सांगितले ते फॉलो करा. ते युनिव्हर्सल एनर्जीवर विश्वास ठेवा. ती युनिव्हर्सल एनर्जी तुमच्यासाठी नक्की काम करणार. हे जे मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ना, ती फक्त माहिती नव्हती, हा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगितला. तर हा जो मी स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर केला आहे ना, तो नक्की फॉलो करा. तुम्हालाही सेम अनुभव येईल. अशा छान छोट्या साध्या सोप्या आध्यात्मिक उपायांची जर माहिती तुम्हाला हवी असेल ना, तर आमचं हे जे चॅनल आहे ना, पीस ॲडमायरर्स, ते फॉलो करा. तुम्हाला अगदी साध्या सोप्या सिम्पल टिप्स तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळतील. आणि त्यातल्या बऱ्याचशा टिप्स मी स्वतः फॉलो करते. तर पीस ॲडमायरर्स चॅनल सबस्क्राईब करा. आपण सगळे मिळून घराघरात सुख आणि समृद्धी आणायचा प्रयत्न करूया.